आज आपण रिझनिंगमधील सिलॉगिझम चॅप्टर शिकणार आहोत. तर सिलॉगिझमची उदाहरणे सोडवत असताना आपण वेन डायग्रॅमच्या सहाय्याने ती कशी सोडवायची ते पाहणार आहोत. आपल्याकडे हे अशा प्रकारचे स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्याच्यावर कंक्लुजन पण दिलेले असतात. मग ते कंक्लुजन फॉलो होतात की नाही हे आपल्याला विचारलेलं असते. त्यासाठी आपल्याला 5 ऑप्शन दिलेले असतात. तर पहिल्यांदा आपण दिलेल्या स्टेटमेंटची वेन डायग्रॅम कशी काढायची ते पाहणार आहोत. आता पहिलं स्टेटमेंट काय दिलं आहे बघा, सम ए आर बी. तर ती कशी काढायची, ही ए आहे असं गृहीत धरा. तर ह्या एचा पार्ट थोडासा बीला देऊन टाकायचा. हा 2 नंबरचा गोल आहे तो बी आहे आणि 1 नंबरचा गोल आहे तो ए. तर हा एचा थोडासा पार्ट बीमध्ये गेला आहे. ह्याचा अर्थ काय झाला, सम ए आर बी अशा प्रकारे. त्याच्यानंतर 2 नंबरचं स्टेटमेंट काय सांगितलं आहे, ऑल ए आर बी. हे ए झालं आणि हा एचा सर्वच्या सर्व पार्ट कुणाला आहे, बीच्या अंडर आहे म्हणून सांगितलं आहे. तर हा ऑल ए आर बी अशा प्रकारे डायग्राम काढायची. त्याच्यानंतर बघा, नो ए आर बी. ह्याचा अर्थ काय झाला, हा ए झाला आणि हा बी झाला. एचा आणि बीचा काहीच संबंध नाही असं सांगितलं आहे. मग या अशा प्रकारे डायग्राम काढायची. त्याच्यानंतर सम ए आर नॉट बी. हा ए आणि हा एचा थोडासा पार्ट बीला नाही असं दावायचं. सर्वच्या सर्व नाही, थोडासा पार्ट सांगितलं त्याने. एला काय करायचा, थोडासा पार्ट बीला नाही असं दाखवायचं आपण. त्याच्यानंतर सांगितले ओनली ए आर बी. ओनली ए आर बीची डायग्राम काढताना ना 2 नंबरची डायग्राम म्हणजे ऑल ए आर बी आहे ना तशीच काढायची, परंतु काय करायचं, रिव्हर्स काढायची. ओनली ए आर बीच्या ऐवजी ऑल बी आर ए अशी डायग्राम काढायची. पण ह्यामध्ये आणि त्यामध्ये काय फरक आहे, इथं काय होतं 2 नंबरच्या स्टेटमेंटमध्ये ऑल ए आर बी होतं, बरोबर आहे. आणि 5 नंबरच्या स्टेटमेंटमध्ये काय, ओनली ए आर बी. त्याचं आपण काय घेतलं, उलटं घेतलं, ऑल बी आर ए. ह्याचा अर्थ काय झाला की ए व्यतिरिक्त बीला दुसरं कोणच नाही पाहिजे, म्हणजे ओनली ए आर बी. समजा आता इकडं कुठं तर सी आणि हे सीचा पार्ट काय तर बीमध्ये आहे असं वगैरे सांगितलं तर ते चालत नसतं, कारण त्याने काय सांगितले, ओनली ए आर बी म्हणून सांगितले, म्हणजे ए व्यतिरिक्त बीला कुणाशीही संबंध नाही. एवढंच ह्याच्यावर नव्हतं. समजा आता इकडं सी असेल, सीचा आणि एचा संबंध लागू शकतो, सीचा आणि बीचा पण संबंध लागू शकतो, परंतु ह्या डायग्राममध्ये कसं आहे की बीला ए व्यतिरिक्त दुसरं कुणाशी संबंध चालत नाही. आणि शेवट काय स्टेटमेंट दिले बघा, ओनली फ्यू ए आर बी. ह्याची पण डायग्राम सम ए आर बी प्रमाणच काढायची, परंतु काय करायचा, असा ॲरो द्यायचा. का द्यायचा, तर एचा पार्ट बीमध्ये आहे पण ओनली फ्यू इथे शब्द वापरला आहे. ओनली फ्यू शब्दाचा अर्थ काय झाला, फक्त थोडे, म्हणजे सगळेचे सगळे कधीच असू शकत नाहीत बीमध्ये पार्ट. आणि इथं काय झालं आता, सम ए आर बी. इथं काय होतं, पॉसिबिलिटीच्या माध्यमातून, म्हणजे सगळेचे सगळे ए बीमध्ये जाऊ शकतात, पण ह्या डायग्राममध्ये सगळेचे सगळे ए आपण बीमध्ये नेऊ शकत नाही, कारण ओनली फ्यू शब्दामुळं. आता आपण डायग्राम तर काढायला शिकलो. त्याच्यानंतर त्याच्यावर जेवढे पण कंक्लुजन माझ्या मताने जेवढे पण कंक्लुजन निघत आहेत ते आपण कसे म्हणजे ते कंक्लुजन निघत आहेत की नाही, फॉलो होत आहेत का नाही ते आपण पाहणार आहोत. आता बघा, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे सम ए आर बी. आपण डायग्राम काढूयात सम ए आर बी. आता ह्याच्यावरून आपल्याला कंक्लुजन काढायचे. आता पहिलं कंक्लुजन काय दिले, सम ए आर बी. आता ऑलरेडी आपल्याला माहीत आहे सम ए आर बी आहेच, मग पहिलं स्टेटमेंट काय झालं, ट्रू झालं, कारण सम ए आर बी आहेच ऑलरेडी.
त्याच्यानंतर काय सांगितले, सम ए आर नॉट बी. आता बघा, सम पार्ट तर एचा बीमध्ये आहे हे आपल्याला माहीत आहे, पण सम पार्टबद्दल ह्या पार्टबद्दल म्हणजे मोकळा जी ब्लँक जी पार्ट एचा दिसतोय त्याबद्दल आपण अननोन आहे, म्हणजे आपल्याला त्या पार्टबद्दल काहीच माहिती नाही. मग तो पार्ट बीचा आहे की नाही तो पण माहीत नाही आपल्याला, फक्त ही कॉमन पार्ट आहे तेवढाच माहीत आहे आपल्याला, त्या पार्टबद्दलच माहिती आहे. मग ह्या पार्टबद्दल माहिती आहे का, नाही माहिती. तर आपण जोपर्यंत आपल्याला माहिती माहीत नाही तोपर्यंत आपण काय करायचं, ते फॉलो होत नाही असंच दाखवायचं. जर समजा त्यांनी शक्यता जर दाखवली, समजा आपण शक्यता काही पण असू शकते ना, आता भारत आणि पाकिस्तानची मॅच आहे समजा, तर त्यापैकी भारत पण जिंकण्याची शक्यता असते आणि पाकिस्तान पण जिंकण्याची, म्हणजे शक्यता असते ती, डेफिनेटली आपण सांगू शकत नाही. मग शक्यता आल्यानंतर आपण पाहायला बघू. आता हे त्यांनी काय विचारले, डेफिनेटली विचारले, सम ए आर नॉट बी, म्हणजे सम एचा काही पार्ट आहे तो बी नाहीच म्हणून सांगितले, पण ते मग रॉंग आहे, आपल्याला माहीत नाही ना त्या पार्टबद्दल. आता 3 नंबरचं स्टेटमेंट बघा, सम ए आर बी इज पॉसिबिलिटी. आता एचा थोडा पार्ट बी आहे हे माहीत असताना सुद्धा पॉसिबिलिटी लागू शकते. जर समजा तुम्हाला एखादी जर गोष्ट माहीत आहे तर त्याची शक्यता आपण कशी दर्शवणार, ती 100%च माहीत झाली ना, मग ती शक्यता दर्शवूच शकत नाही आपण. मग आता एचा काही पार्ट बीमध्ये आहे हे माहीत आहे, मग त्याला शक्यता का लावायची, आपण नाही लावू शकत, म्हणजे ते पण काय झालं, रॉंग झालं. आणि सम ए आर बी इज पॉसिबिलिटीच्या ऐवजी सम ए कॅन बी बी असं जरी असेल तरी पण त्याचा पण अर्थ तोच होतो. आता 4थं स्टेटमेंट काय दिलं बघा, सम ए आर नॉट बी इज पॉसिबिलिटी. आता बघा, एचा सम पार्ट बीमध्ये आहे हे माहीत आहे, पण एचा काही पार्ट म्हणजे हा मोकळा पार्ट जो आहे, हो राहिलेला पार्ट, तो आपला बीमध्ये नाही असं आपण शक्यतेच्या माध्यमातून दाखवू शकतो. म्हणजे हा पार्ट असू पण शकतो आणि नसू पण शकतो. मग त्यांनी काय सांगितलं, सम ए आर नॉट बी इज पॉसिबिलिटी, म्हणजे हा पार्ट बीचा नाही अशी शक्यता आहे, असू शकते, त्यामुळे हे काय होणार, ट्रू होणार. त्याच्यानंतर बघा, ऑल ए आर बी, आपण सम ए आर बी माहिती आहे आपल्याला, मग सगळाच्या सगळा पार्ट बीमध्ये आहे हे डेफिनेट माहीत नाही, त्यामुळे हे काय होणार, रॉंग होणार. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, ऑल ए आर नॉट बी, म्हणजेच काय झालं, नो ए इज बी. ऑल ए आर नॉट बी म्हणजे सगळेच्या सगळे ए आहेत ते बी नाहीत असं सांगितलं. आता ह्यांनी कंक्लुजनमध्ये ते सांगितले, तसं होऊ शकते का, नाही, कारण एचा पार्ट थोडा का होणार बीमध्ये आहे, तर सगळा पार्ट नाही असं कसं सांगू शकतो आपण, ते पण रॉंग झालं. त्याच्यानंतर बघा, ऑल ए आर बी इज पॉसिबिलिटी, सगळेच्या सगळे ए आहेत, आता थोडा पार्ट एचा बीमध्ये आहे हे माहीत आहे, मग सगळ्याच्या सगळा पार्ट पण असू शकतो ना, आपल्याला पॉझिटिव्ह स्टेटमेंट माहीत आहे, एचा थोडा पार्ट हा बी आहे, तर सगळ्याच्या सगळा पण पार्ट असू शकतो, त्यासाठी काय येणार, हे ट्रू येणार. आता बघा, ऑल ए आर नॉट बी इज पॉसिबिलिटी, आता आपण त्याला पॉसिबिलिटी लावू शकत नाही का, तर एचा थोडा पार्ट बीमध्ये आहे, मग सगळाच नाही अशी शक्यता होऊ शकते का, नाही, कारण थोडा का होणं अडकणारच आहे त्यामध्ये, त्यामुळे आपण सगळ्याच्या सगळा एला सेपरेट आपण बीपासून करू शकत नाही, त्यामुळे हे काय येणार, रॉंग येणार. त्याच्यानंतर बघा काय सांगितले, नो ए इज बी, हे पण असू शकत नाही, कारण एचा आणि बीचा काहीच संबंध नाही असं कंक्लुजनमध्ये सांगितलं आहे, पण थोडा का होणं संबंध आहे, कॉमन पार्ट आहे ना आपला, तेवढा संबंध आहेच आपल्याकडे, त्यामुळे हे पण रॉंग होणार. त्याच्यानंतर काय सांगितले, सम ए कॅन नेव्हर बी बी, म्हणजे एचा काही पार्ट आहे तो बी कधीच असू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो, पण एचा पार्ट आहे तो कधीच असू शकत नाही, पण असं होऊ शकतं म्हणतोय आपण, पण ह्या पार्टबद्दल आपल्याला माहिती आहे का, होऊ पण शकतो आहे आणि नाही पण होऊ शकत नाही, पण डेफिनेटली माहीत नाही आपल्याला, त्यामुळे हे पण काय झालं, रॉंगच झालं. आणि ऑल ए कॅन नेव्हर बी बी, म्हणजेच सगळेच्या सगळे ए हे बी कधीच असू शकत नाहीत असं सांगितलं आहे त्याचा अर्थ. थोडा का होणा पार्ट आपला एचा बीमध्ये आहे, त्यामुळे आपण सगळे नाही असं म्हणूच शकत नाही, त्यामुळे हे पण काय झालं, रॉंगच झालं. त्याच्यानंतर आता बघा, ऑल ए आर बी, आपण डायग्राम काढू, ऑल ए आर बी ही डायग्राम काढली आपण. आता बघा, सम ए आर बी, सम ए आर बी आहे का, आहे, कारण एचा पार्ट थोडासा बीमध्ये आहे, म्हणजे सगळ्याच्या सगळाच पार्ट एचा बीमध्ये, म्हणजे सम पण आहेच, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय सांगितले, सम ए आर नॉट बी, आता सगळ्याच्या सगळा एचा पार्ट काय आहे, बीमध्ये, मग
एचं थोडा पार्ट बी नाही असं सांगितले, म्हणजे ते काय झालं, रॉंग झालं. त्याच्यानंतर काय सांगितले, सम ARB इज पॉसिबिलिटी. आता बघा, एचा पार्ट बीमध्ये आहे हे आपल्याला डेफिनेटली माहीत आहे, मग त्याला पॉसिबिलिटी लावायची काय गरज आहे, इथं पॉसिबिलिटी लावल्यामुळं रॉंग. मी काय सांगितलं की जर आपल्याला डेफिनेटली वाक्य माहीत असेल तर त्याला पॉसिबिलिटी लावायची काहीच गरज नाही ना. त्याच्यानंतर काय सांगितले, सम AR�not B इज पॉसिबिलिटी. आता एचं सगळ्याच्या सगळा पार्ट बीमध्ये, तर थोडा पार्ट बघलेला आपण कसं काढू शकतो, नाहीच काढू शकत, त्यामुळे हे पण रॉंग झालं. त्याच्यानंतर बघा, ऑल ARB आहे का, आहेच की आपल्याकडं ऑलरेडी दिलेलंच आहे, म्हणजे ते काय येणार, ट्रूच येणार. त्याच्यानंतर ऑल AR�not B, सगळेचे सगळे ए बी दिलेत आपल्याला, त्यामुळे आपण नाही म्हणू शकत नाही, त्यामुळे ते हे दिलेलं कन्क्लुजन रॉंग झालं. त्याच्यानंतर ऑल ARB इज पॉसिबिलिटी. आता बघा, मी काय सांगितलं, आपल्याला जर डेफिनेट माहीत असेल तर त्याला पॉसिबिलिटी लावायची नाही. आपल्याला डेफिनेट काय माहीत आहे, सगळेचे सगळे ए आहेत ते बी आहेत म्हणून माहीत आहे, मग त्याला पॉसिबिलिटी लावल्यानंतर मी काय म्हणलं, ते रॉंग होतं. ह्याला पॉसिबिलिटी लावली, ऑल ARB इज पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर काय सांगितले, ऑल AR�not B इज पॉसिबिलिटी. आता सगळेचे सगळे ए बीमध्ये अडकलेत, मग आपण त्याला बघलेलं काढू शकतोय का, सगळेच्या सगळे एला नाही काढू शकत, त्यामुळे हे काय झालं, रॉंग झालं. नो ए इज बी, हे पण काय झालं, रॉंग झालं, कारण आपल्याला सगळा पार्ट आपला बीमध्ये आहे. सम ए कॅन नेव्हर बी बी. आता पहा, सगळ्याच्या सगळा पार्ट एचा बीमध्ये अडकल्यामुळं कॅन नेव्हर बी, म्हणजे आपण निगेटिव्ह कंडिशन तर त्याच्यावरून काढू शकत नाही आपण थोडक्यात. आता 3 नंबरला काय दिलं बघा, सम AR�not B, म्हणजे एचा थोडा पार्ट बी नाही असं सांगितलं. आता बघा, सम ARB आहे का, मग काय माहीत नाही आपल्याला, म्हणजे एचा थोडा पार्ट बी नाही असं सांगितले, पण बाकीचा पार्ट असू शकतो, पण इथं डेफिनेट विचारलं आहे आपल्याला, सम ARB, मग ह्याच्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही, त्यामुळे ते रॉंग झालं, म्हणजे फॉलो होत नाही. आता सम AR�not B. आता सम AR�not B स्टेटमेंटच देताना दिलं आहे आपल्याला, म्हणजे हे काय असणार आहे, सत्यच असणार आहे, फॉलो होणार. त्याच्यानंतर बघा, सम ARB इज पॉसिबिलिटी. आता एचा थोडासा पार्ट, म्हणजे हा राहिलेला सगळाच पार्ट बीमध्ये जाऊ शकतो पॉसिबिलिटीच्या माध्यमातून, म्हणजे हे काय होणार आहे, ट्रू होणार आहे. त्याच्यानंतर बघा, सम AR�not B इज पॉसिबिलिटी. आता सम AR�not B हे स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे, मग त्याला पॉसिबिलिटीची लावायची काय गरज आहे, हे आपल्याला माहीत आहे, 100% माहीत आहे की सम AR�not B, एचा थोडा पार्ट हा बी नाही, हे माहीत आहे. माहीत असल्यानंतर काय मी म्हणले, पॉसिबिलिटी लावायची नाही, हे काय झालं, मग रॉंग झालं. ऑल ARB. आता बघा, एचा थोडा पार्ट बी नाही, तर मग आपण सगळा कसं नेऊ शकतो, राहिलेला नेऊ शकतो, पण हा पार्ट नेऊ शकत नाही ना, की जो आपल्याला नाही असा माहीत आहे तो, त्यामुळे हे काय झालं, रॉंग झालं. त्याच्यानंतर बघा, ऑल AR�not B. एचा थोडा पार्ट बी नाही हे माहीत आहे, पण ऑल नाही हे माहीत नाही ना आपल्याला, त्यामुळे हे पण रॉंग झालं. त्याच्यानंतर ऑल ARB इज पॉसिबिलिटी. आपण सगळ्याच्या सगळा ए बीमध्ये नेऊ शकतो आहे का, नाही नेऊ शकत, कारण थोडा पार्ट एचा आहे तो बी नाही असं सांगितलं होतं, त्यामुळं किमान तो तरी पार्ट आपण म्हणजे नेऊ शकत नाही आपण बीमध्ये, त्यामुळे सगळ्याच्या सगळा पार्ट आपण नेऊ शकत नाही, त्यामुळे हे पण काय झालं, रॉंग झालं. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, ऑल AR�not B इज पॉसिबिलिटी. आता हे होऊ शकतं का, तर थोडा पार्ट एचा बी नाही असं सांगितले, मग सगळ्याच्या सगळा पण नाही असं पण होऊ शकतं, त्यामुळे हे काय होणार, ट्रू होणार. त्याच्यानंतर नो ए इज बी. आपल्याला हे डेफिनेटली माहीत आहे की फक्त एचा थोडासा पार्ट बी नाही, मग सगळ्याच्या सगळा पार्ट बी नाही असं आपण शक्यता दर्शवू शकतो, पण डेफिनेट सांगू शकत नाही, कारण हा पार्ट असू पण शकतो आणि नसू पण शकतो उरलेला पार्ट हा, त्यामुळे हे डेफिनेट सांगू शकत नाही, त्यामुळं डज नॉट फॉलोज. त्याच्यानंतर बघा, आता सम ए कॅन नेव्हर बी बी. आता बघा, हे ट्रू होणार आहे, कारण एचा थोडा पार्ट हा बी नाही हे आपल्याला माहीत आहे, मग ते कधीच होऊ शकत नाही असं सांगितलं, म्हणजे हे काय होणार, ट्रू होणार. आणि ऑल ए कॅन नेव्हर बी बी. आता बघा, ऑल ए कॅन नेव्हर बी म्हणजे सगळेच्या सगळे ए हे कधीच बी होऊ शकत नाही असं कंक्लुजनमध्ये सांगितलं आहे, असं होणार आहे का, नाही, कारण राहिलेला पार्ट आपण बीमध्ये नेऊ शकणार आहे, बरोबर आहे का,
ह्या पार्टबद्दल म्हणजे आपल्याला दिलेल्या डार्क पार्टबद्दलच आपल्याला माहीत नाही, पण बाकीचा पार्ट निदान घेऊ जाऊ शकतोय ना आपण. त्यामुळे काय होणार आहे, हे डज नॉट फॉलो येणार. त्याच्यानंतर बघा नो ARB, हे ए आणि हे बी, म्हणजे एचा आणि बीचा काहीच संबंध नाही, अशी डायग्राम आपण काढून घेतली. आता त्याच्यानंतर बघा सम ARB हे ट्रू होणार आहे का, नाही ट्रू होणार, कारण ह्या दोन्हीचा काय संबंधच नाही असं सांगितलं आहे, मग सम असू शकत नाहीत. त्यानंतर बघा सम AR नॉट बी, आता सम AR नॉट बी हे ट्रू होणार आहे, कारण सगळेचे सगळे ए हे बी नाहीत म्हणून सांगितले, मग सम पार्ट पण नाहीच ना, म्हणजे हे ट्रू. त्याच्यानंतर बघा सम ARB इज पॉसिबिलिटी, ARB इज पॉसिबिलिटी असं होऊ शकत नाही. एला पण आपण बीकडे घेऊन जाऊ शकत नाही आणि बीला पण एकडे घेऊन जाऊ शकत नाही, कारण का तर ह्या दोन्हीमध्ये काय संबंधच नाही असं सांगितलं आहे, म्हणजे हे पण काय होणार, डज नॉट फॉलो. त्याच्यानंतर बघा आता सम ARB इज पॉसिबिलिटी असं सांगितले. काय सांगितले, सम ARB इज पॉसिबिलिटी. आता एचा आणि बीचा काहीच संबंध नाही, तर आपण सम म्हणजे घेऊ जाऊ शकत नाही, सम पण घेऊ जाऊ शकत नाही, ऑल पण घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे हे पण काय झालं, रॉंग झालं. ऑल ARB रॉंग झालं. ऑल AR नॉट बी, ऑल AR नॉट बी म्हणजेच एचा आणि बीचा काहीही संबंध नाही असं सांगितले, म्हणजे हे ट्रू होणार आहे, कारण आपल्याला ऑलरेडी माहीत आहे एचा आणि बीचा संबंध नाहीच, आणि इथं पण तेच सांगितले ऑल AR नॉट बी, म्हणजे सगळेचे सगळे ए हे बी नाहीत असं सांगितलं नाही, म्हणून ट्रू झालं हे. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट आणि ही कंक्लुजन एकच झालं, म्हणजे ट्रू झालं. ऑल ARB इज पॉसिबिलिटी, ए सगळे बीमध्ये नेऊ शकत नाही आपण, त्यामुळे ही पॉसिबिलिटी लागू शकत नाही. ऑल AR नॉट बी इज पॉसिबिलिटी, ऑल AR नॉट बी हे ऑलरेडी माहीत आहे आपल्याला, मग त्याला पॉसिबिलिटी लावली, त्यामुळे हे रॉंग झालं. नो ए इज बी हे बरोबर आहे, कारण एचा आणि बीचा काय संबंध नाही हेच सांगितले, त्यामुळे हे ट्रू झालं. आणि ऑल ए कॅन नेव्हर बी बी, ही सम ए कॅन नेव्हर बी बी. आता बघा एचा थोडा पार्ट आपण बीमध्ये कधीच घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे हे ट्रू झालं. आणि ऑल ए कॅन नेव्हर बी बी हे पण ट्रू झालं, कारण सगळ्याचा सगळा पार्ट आपण बीमध्ये नेऊ शकत नाही, कधीच नेऊ शकत नाही हेच सांगितलं, म्हणजे हे पण ट्रू झालं. त्याच्यानंतर बघा आता ओनली फ्यू ARB, ओनली फ्यू ARBची डायग्रॅम सम ARB अशीच काढायची आहे, परंतु हा ॲरो द्यायचा आहे, म्हणजे एचा थोडाच पार्ट बीमध्ये आहे. आता बघा सम ARB आहे का, आहे. सम AR नॉट बी, आता हे बरोबर आहे स्टेटमेंट. का बरोबर आहे, जर म्हणजे ह्या स्टेटमेंटमध्ये कसं होतं, सम ARB ह्याच्यामध्ये कसं होतं, ह्याच्यामध्ये समजा 2 नंबरचं जर कंक्लुजन विचारलं असतं सम AR नॉट बी, तर आपण हे काय केलं असतं, रॉंग केलं असतं. पण ह्या डायग्रामसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे 2 नंबरचं विधान सत्य करावं लागणार आहे. कारण बघा आता त्याने काय सांगितले, ओनली फ्यू ARB म्हणजे फक्त थोडे ए हे बी आहेत, बाकीचे म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, बाकीचे नाहीत असाच झाला ना. फक्त थोडे ए हे बी आहे म्हणजे बाकीचे नाहीत, म्हणजे इथं पण तेच सांगितलं की सम AR नॉट बी, म्हणून ते ट्रू झालं. त्याच्यानंतर बघा आता सम ARB इज पॉसिबिलिटी. आता सम ARB हे ऑलरेडी माहीत आहे, हा एचा आणि बीचा जे कॉमन पार्ट आहे तो एकमेकासाठी सम आहे, मग तो आहे माहीत आहे म्हणल्यावर त्याला पॉसिबिलिटी लावण्यात काहीच अर्थ नाही, म्हणजे ते रॉंग झालं. त्याच्यानंतर बघा आता सम AR नॉट बी इज पॉसिबिलिटी. आता एचा हा पार्ट हा बी नाही हे पण माहीत आहे आपल्याला, आणि त्याला पॉसिबिलिटी मग लावली म्हणल्यावर हे पण काय झालं, रॉंगच झालं. त्याच्यानंतर बघा ऑल ARB, ऑल ARB आहे का, नाही, रॉंग. ऑल AR नॉट बी, ऑल AR नॉट बी हे पण रॉंग, कारण एचा थोडा पार्ट बीमध्ये आहेच. त्याच्यानंतर ऑल ARB इज पॉसिबिलिटी, सगळेचे सगळे ए बीमध्ये जाऊ शकणार आहेत का, नाही जाऊ शकत, कारण थोडेच ए आहेत ते बी आहेत म्हणून सांगितले, म्हणून सगळेचे सगळे आपण नेऊ शकत नाही, म्हणजे हे पण काय झालं, रॉंग झालं. ऑल AR नॉट बी इज पॉसिबिलिटी, आता हे ट्रू होणार आहे का, काय सांगितले, ऑल AR नॉट बी इज पॉसिबिलिटी.
नाही नाही, हे पण रॉंगच होणार, कारण एचा थोडा का होईना पार्ट बीमध्ये आहे, त्यामुळे ते सगळ्याच्या सगळं आपण निगेटिव्हमध्ये नेऊ शकत नाही. त्याच्यानंतर नो ए इज बी, हे पण काय झालं, निगेटिव्ह झालं, कारण थोडा का होईना पार्ट एचा आणि बीचा एकमेकामध्ये आहे, त्यामुळे नो लागू शकत नाही. त्यानंतर सम ए कॅन नेव्हर बी बी. आता बघा, हे ट्रू होणार आहे, कारण एचा जो राहिलेला पार्ट आहे तो कधीच बीचा होऊ शकणार नाही ना, कारण जो अडकला आहे तेवढाच फक्त बीचा पार्ट आहे, बाकीचा एचा पार्ट आपण कधीच बीमध्ये घेऊ जाऊन शकणार नाही. तेच इथं पण सांगितलं, म्हणून ते ट्रू. आणि ऑल ए कॅन नेव्हर बी बी, हे रॉंग होणार, कारण एचा सगळा पार्ट हा बी कधीच होऊ शकत नाही असं सांगितलं, पण ते रॉंग आहे, कारण एचा थोडा पार्ट बीमध्ये आहेच. आता उलटं जायचं, आता बीकडून बघा. आता सम बी आर ए, पहिलं स्टेटमेंटकडं बघा. आता सम बी आर ए आहे का, आहे. त्याच्यानंतर सम बी आर नॉट ए, असं आहे का, नाही, आपल्याला माहीत नाही ते, कारण बघा आता चुकून म्हणजे असं असू शकतं की आता ही ए आणि ही बी आहे, त्यांनी काय सांगितलं, फक्त एचाच थोडा पार्ट आहे तो बी आहे, परंतु बी सगळ्याच्या सगळं आपण एमध्ये नेऊ शकतो आहे आपण, आणि एचा फक्त हा बीचा बीनं जेवढा ऑक्युपाय केला ना एचा पार्ट, तेवढाच फक्त आपण बीमध्ये दाखवलं ना एचा पार्ट, त्यामुळे हा सगळ्याच्या सगळ्या बीमध्ये एमध्ये घेऊन जाऊ शकतो, त्यामुळं हे काय होणार, 2 नंबरचं स्टेटमेंट रॉंग होणार. त्याच्यानंतर काय सांगितलं, सम ए आर बी इज पॉसिबिलिटी. सम ए आर बी इज पॉसिबिलिटी, आपल्याला बीकडून एकडं म्हणजे उलटं, प्रत्येक कंडिशन उलटी पण चेक करायची आहे ना. सम बी आर ए इज पॉसिबिलिटी, ऑलरेडी बीचा थोडा पार्ट एमध्ये आहे हे माहिती आहे, त्याला पॉसिबिलिटी लावली म्हणजे हे काय झालं, रॉंग झालं. आता सम बी आर नॉट ए इज पॉसिबिलिटी, सम बी आर नॉट ए, मी काय म्हणलं की बीचा सगळ्याच्या सगळा पार्ट आपण एमध्ये नेऊ शकतो आहे, त्यामुळे ह्याला निगेटिव्ह आपण लावू शकत नाही. ऑल बी आर ए आहे का, नाही, डेफिनेट माहीत नाही. ऑल बी आर नॉट ए, ते पण डेफिनेट माहीत नाही. त्याच्यानंतर ऑल ए आर बी इज पॉसिबिलिटी, म्हणजेच उलटं जायचं, ऑल बी आर ए इज पॉसिबिलिटी आहे का, आहे. मी काय सांगितलं की बीचा सगळ्याच्या सगळा पार्ट एमध्ये आपण नेऊ शकतो आहे, म्हणजे इथं आपण ऑल बी आर ए इज पॉसिबिलिटी लावू शकतो. त्यानंतर काय झालं, ऑल बी आर नॉट ए इज पॉसिबिलिटी, ऑल बी आर हा एपासून कधीच वेगळा करू शकत नाही, कारण एचा थोडा पार्ट बीमध्ये अडकलायच, त्यामुळे हे काय झालं, रॉंग झालं. त्यानंतर नो बी इज ए, हे पण रॉंग झालं. त्याच्यानंतर सम बी कॅन नेव्हर बी ए, हे पण रॉंग झालं, कारण बीचा थोडा पार्ट आपण एमध्ये कधीच नेऊ शकत नाही असं सांगितलं, आपल्याला डेफिनेट माहीत नाही. आणि ऑल बी कॅन नेव्हर बी, म्हणजे सगळ्याच्या सगळा पार्ट आपण सगळ्याच्या सगळा पार्ट बीचा एमध्ये कधीच निघू शकत नाही, हे कन्क्लुजनमध्ये दिले, म्हणजे ते पण काय झालं, रॉंगच झालं. आता बघा, लास्टचं कन्क्लुजन आहे ओनली ए आर बी, म्हणजे मी डायग्राम काढताना कसे काढायला सांगितले, ऑल बी आर ए काढायचं आणि त्याला कसा ॲरो द्यायचा, असा ॲरो द्यायचा, म्हणजे एचाच फक्त पार्ट बीला अटॅच झाला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त कोणीही चालत नाही बीला अटॅच झालेलं. आता बघा, सम ए आर बी आहे का, आहे, एचा पार्ट थोडासा बीमध्ये आहेच. त्याच्यानंतर सम ए आर नॉट बी, आता एचा थोडा पार्ट बीमध्ये आहे, परंतु सगळ्याच्या सगळा म्हणजे ह्या बाकीच्या पार्टबद्दल आपण काय माहीत नाही आपल्याला, त्यामुळं ते सम ए आर नॉट बी, पण त्याने काय सांगितलं की एचा थोडा पार्ट हा बी नाही असं सांगितलं, बरोबर आहे, पण ह्या पार्टबद्दल आपल्याला डेफिनेटली माहीत नाही, त्यामुळं आपण काय झालं, हे रॉंग म्हणजे फॉलो होऊ शकत नाही असं झालं. सम ए आर बी इज पॉसिबिलिटी, आता याचा थोडा पार्ट बीमध्ये आहे हे माहीत असताना आपण पॉसिबिलिटी लावू शकणार आहे का, नाही, माहीत असल्यावर पॉसिबिलिटी लावायची काय हीच गरज नाही, म्हणजे जर समजा लावली पॉसिबिलिटी तर ते फॉलो होत नाही असंच दाखवायचं, रॉंग करून टाकायचं. त्यानंतर बघा, आता सम ए आर नॉट बी इज पॉसिबिलिटी, आता हे असू शकतं, कारण एचा थोडा पार्ट बीमध्ये माहीत आहे, पण ह्या पार्टबद्दल आपण माहीत नाही, बाहेरच्या पार्टबद्दल, त्यामुळे तो पार्ट नाही असं आपण शक्यता दाखवू शकतो, म्हणजेच हे ट्रू होणार. त्यानंतर ऑल ए आर बी आहे का, ऑल बी आर ए हे माहीत आहे आपल्याला, पण ऑल ए आर बी आहे ते माहीत आहे का, नाही माहीत, म्हणजे रॉंग होणार. ऑल ए आर बी नॉट बी, ऑल ए आर नॉट बी हे पण करू शकत नाही, कारण एचा थोडा पार्ट बीमध्ये अडकला आहे, म्हणजे हे पण रॉंग झालं. त्याच्यानंतर काय सांगितलं,
ऑल AR B इज पॉसिबिलिटी. आता सगळ्याच्या सगळा ए बीमध्ये नेऊ शकतोय का आपण? नेऊ शकतोय. त्यामुळे हे काय झालं? बरोबर, कारण दोघांमध्ये फक्त पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपल्याला माहीत आहे, म्हणजे ह्या दोघांचा संबंध आहे एवढं माहीत आहे. मग बी तर ऑलरेडी एमध्ये सगळ्याच्या सगळा आहेच, परंतु ए पण बीमध्ये असू शकतोय, म्हणजे शक्यता दर्शवू शकतो आपण. आता बघा, ऑल AR नॉट बी इज पॉसिबिलिटी. सगळ्याच्या सगळा ए बीपासून वेगळा करू शकणार आहे का आपण? नाही, कारण बीमध्ये अडकलायच नाही याचा पार्ट, त्यामुळे सगळा सेपरेट करू शकत नाही. त्यामुळे हे काय झालं? रॉंग झालं. नो ए इज बी हे पण रॉंग झालं, कारण थोडा का होणार पार्ट एचा बीमध्ये आहे. सम ए कॅन नेव्हर बी बी, म्हणजे एचा थोडासा पार्ट हा बी कधीच असू शकत नाही असं सांगितलं. आपल्याला डेफिनेटली माहीत आहे का? नाही. ह्या पार्टबद्दल आपण बघा अननोन आहे, परंतु तो कधीच असू शकत नाही असं सांगू शकत नाही आपण डेफिनेटली, त्यामुळे ते रॉंग झालं. आणि ऑल ए कॅन नेव्हर बी बी, म्हणजे सगळ्याच्या सगळा ए बीपासून वेगळा करायला येते का? नाही येत. मग हे पण काय झालं? रॉंगच झालं. आता बघा, आपण ह्याच्यावरली काही उदाहरणे सोडवणार आहोत. उदाहरणे सोडवल्यानंतर तुम्हाला म्हणजे जास्त समजेल. आता हे मी बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे डायग्रामच्या माध्यमातून, जेवढ्या पण मला म्हणजे कंक्लुजन वाटत आहेत तेवढे मी काढलेले आहेत आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण उदाहरणे घेणार आहोत. बघा, ए आणि बीच्या ऐवजी आपण आपल्याकडे दुसरे कुठले पण कॅरेक्टर असू शकणार आहेत, आणि ऑप्शन कसे असतात आणि आयदर ऑरची कधी केस येते हे पण सांगतो मी. आता बघा, पहिलं उदाहरण काय म्हणते? ओनली अ फ्यू सारीज आर कॅप्स. ओनली अ फ्यू सारीज आर कॅप. त्याच्यानंतर ऑल शर्ट्स आर कॅप. आता कॅप आपल्याला माहीत आहे आणि शर्ट काय करायचं आहे? त्याच्या आत काढायचं. मग म्हणजे सगळे शर्ट कसे आहेत? कॅपमध्ये आहेत म्हणून सांगितलं. आता ही डायग्राम आपल्याला झाली काढायची. त्याच्यानंतर आता बघा, कंक्लुजन काय दिले? सम सारीज आर शर्ट. आता हिथं सारे, हे सारे आणि ही शर्ट आहे, हे एकमेकासाठी अटॅच आहे का? नाही अटॅच. आपण म्हणजे सांगू शकत नाही. आपल्याला जर डेफिनेट माहीत असेल तरच ते फॉलो म्हणलं मी. मग आता बघा, शर्टचा आणि सारीचा काय संबंध नाही ना, त्यामुळं आपण काय झालं? पहिलं कंक्लुजन रॉंग झालं. त्याच्यानंतर नो शर्ट आर सारी. मग हा शर्टचा पार्ट आहे, तो सारी नाही असं सांगितलं. हे पण आपल्याला माहीत नाही. ह्या दोन्हीत काहीच संबंधच माहीत नाही. म्हणजे फक्त आपल्याला संबंध कोणाचाच माहीत आहे? सारी आणि कॅप ह्या दोन्हीत माहीत आहे, किंवा कॅप आणि शर्ट ह्या दोन्हीत माहीत आहे. पण साऱ्या आणि शर्टमध्ये माहिती आहे का? नाही. मग आपण पॉसिबिलिटी दाखवू शकतो दोन्हीमध्ये फक्त, म्हणजे शक्यताच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संबंध जोडू शकतो सारीचा आणि शर्टचा. पण डेफिनेटली आपल्याला माहीत नाही की सारी आणि शर्ट ॲक्च्युअलमध्ये म्हणजे संबंधित आहेत की नाही, हे आपण डेफिनेटली सांगू शकत नाही. त्यामुळे काय झालं? 2 नंबरचं पण स्टेटमेंट काय झालं? रॉंग झालं. पण आता बघा, आयदर ऑरची केस कशी लागते बघा. आता इथं सारे, इथं पण सारे, इथं शर्ट आहे, इथं शर्ट आहे. मग आयदर ऑरची केस कशी लावायची? एक आपल्याकडे स्टेटमेंट काय पाहिजे? म्हणजे बघा, आता दोन्ही पण स्टेटमेंट पहिल्यांदा रॉंग व्हायला पाहिजे, दोन्ही पण कंक्लुजन रॉंग व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे? 2 नंबरची कंडिशन, की एक स्टेटमेंट आपल्याकडं पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक स्टेटमेंट काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. हे एक लक्षात ठेवायची 2 नंबरची कंडिशन. आणि 3 नंबरची कंडिशन काय ठेवायची? 3 नंबरची कंडिशन एवढंच लक्षात ठेवा. पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर ऑल असं वापरलं असेल तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सम नॉट हा शब्द आला पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर समजा सम आला असेल तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये नो किंवा सम नॉट यायला पाहिजे. सम किंवा सम नॉट यायला पाहिजे. बघा, आता मी काय सांगितलं की दोन्हीही स्टेटमेंट रॉंग झाले समजा तर आयदर ऑरची केस चेक करायची आपल्याला. आयदर ऑरची केस चेक करत असताना कॅरेक्टर सेम पाहिजे, म्हणजे वर जे 2 कॅरेक्टर वापरले तेच खाली पण दोन्हीच्या दोन्ही कॅरेक्टर पाहिजे. एक स्टेटमेंट पॉझिटिव्ह पाहिजे, एक स्टेटमेंट निगेटिव्ह पाहिजे. आणि अजून काय सांगितलं की एका स्टेटमेंटमध्ये जर ऑल वापरलं तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सम नॉट पाहिजे.
जर समजा एका स्टेटमेंटमध्ये जर सम वापरलं तर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये नो किंवा सम नॉट असं पाहिजे. मग आता इथं बघा, एका स्टेटमेंटमध्ये सम वापरले आणि एका स्टेटमेंटमध्ये नो वापरले. हे पुढं मागं असेल तर चालतं, त्याचं काय नाही. म्हणजे ह्याचं आन्सर काय येणार, आयदर ऑर येणार. त्याच्यानंतर बघा आता, ऑल पिक्चर आर ब्राईट. ऑल पिक्चर आर ब्राईट. आणि त्यानंतर ओनली अ फ्यू पिक्चर आर डार्क. ओनली अ फ्यू पिक्चर आर डार्क म्हणजे पिक्चर करून डार्ककडं थोडासा पार्ट दाखवला आहे. त्याच्यानंतर आता बघा, कंक्लुजन काय काढले, सम ब्राईट आर डार्क. ब्राईटचा थोडा पार्ट डार्कमध्ये. हो का, आता सगळेचे सगळे पिक्चर काय आहेत, ब्राईट आहेत. आणि पिक्चरचा थोडासा पार्ट डार्कमध्ये, हा पार्ट म्हणजे तो पार्ट ब्राईटचा पण आहेच, बरोबर आहे का. म्हणजे त्यांनी पण तेच सांगितले की थोडासा ब्राईटचा पार्ट हा डार्क आहे. म्हणजे आहे का, आहे. त्याच्यानंतर बघा, सम पिक्चर आर नॉट डार्क. आता बघा, मी काय सांगितलं होतं की सम, आता त्यांनी ह्याच्यात सांगितलं होतं ओनली फ्यू पिक्चर आर डार्क म्हणजे पिक्चरचा थोडाच पार्ट आहे तो डार्क आहे म्हणून सांगितलं होतं. मग आता म्हणजे राहिलेला पार्ट काय असणार आहे, नसणार आहे त्याचा डार्कचा, कारण थोडाच पार्ट डार्क आहे म्हणजे राहिलेला पार्ट नाही, असाच झाला ना. म्हणजे सम पिक्चर आर नॉट डार्क हे पण काय झालं, बरोबर झालं. म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर काय आला, बोथ 1 and 2 फॉलोज. त्याच्यानंतर बघा, ओनली अ फ्यू स्क्रिप्ट्स आर वर्ड. ओनली अ फ्यू स्क्रिप्ट आर वर्ड. त्याच्यानंतर नो लेटर इज वर्ड. लेटरचा आणि वर्डचा काही संबंध नाही असं सांगितले. आता कंक्लुजनमध्ये बघा, अ फ्यू लेटर आर स्क्रिप्ट. लेटर आणि स्क्रिप्ट हे दोन्ही तर भरपूर लांब आहेत, बरोबर आहे. मग त्याच्याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही, त्या दोन्हीबद्दल म्हणजे संबंध नाहीच ऑलरेडी. म्हणजे मी काय सांगितलं, जर संबंध नसेल तर आपण शक्यताच्या माध्यमातून आपण संबंध दाखवू शकतो, म्हणजे शक्यता दर्शवू शकतो फक्त दोन्हीमध्ये. म्हणजे दोन्हीचा संबंध आहे किंवा नाही ह्याची शक्यता दर्शवू शकतो, पण असं डेफिनेटली सांगू शकत नाही आपण. आता इथं काय विचारलं आपल्याला, डेफिनेटली विचारलं, म्हणजे हे काय झालं, रॉंग झालं. त्याच्यानंतर ऑल स्क्रिप्ट कॅन बी वर्ड इज पॉसिबिलिटी. आता बघा, सगळेच्या सगळे स्क्रिप्ट आपण वर्डमध्ये घेऊन जाऊ शकणार आहे का, नाही, कारण ओनली फ्यू सांगितलं होतं. सम स्क्रिप्ट आर वर्ड पण ओनली फ्यू सांगितलं होतं, फक्त थोडेच स्क्रिप्ट हे वर्ड आहेत असं सांगितलं होतं. म्हणजे बाकीचे नाहीत असा अर्थ झाला. मग बाकीचे नाहीत म्हणजे सगळेचे सगळे आतमध्ये घेऊन जाऊ शकतो का, नाही घेऊन जाऊ शकत. म्हणजे हे पण काय झालं, रॉंग झालं. रॉंग झाल्यानंतर मग आता आयदर ऑरची काय चेक करायची गरज नाही, कारण वेगवेगळे आहेत. स्क्रिप्ट वर्ड आहे आणि इथं लेटर स्क्रिप्ट आहे, त्यामुळे ह्याचं आन्सर काय येणार, नायदर नॉर येणार. त्यानंतर बघा आता, सम बर्ड्स आर पॅरट. सम बर्ड्स आर पॅरट. नो पॅरट इज लायन. नो पॅरट इज लायन असं काय. ओनली फ्यू जर असेल तर असा ॲरो दाखवायचा असतो, ॲरो. ओनली फ्यू बर्ड आर पॅरट असं जर सांगितलं असतं तर ॲरो दाखवला असता. नुसतं सम सांगितलं आहे त्यामुळं ॲरोची काही गरज नाही. आता बघा, सम बर्ड आर लॉयन. बर्ड आणि लॉयन वेगवेगळीकडे आहेत, आपण डायरेक्ट सांगू शकत नाही दोन्हीत रिलेशन, त्यामुळे डायरेक्ट चुकीचं आहे म्हणून सांग. आणि नो बर्ड इज लॉयन. नो बर्ड, नो पण सांगू शकत नाही आणि हाय पण सांगू शकत नाही डेफिनेटली. आता बघा, बर्ड बर्ड, लॉयन लॉयन, दोन्ही पण स्टेटमेंट रॉंग झाल्यामुळे आपण आयदर ऑर चेक करतो, कारण बर्ड बर्ड आले, लॉयन लॉयन आले आणि एका स्टेटमेंटमध्ये सम आले तर एका स्टेटमेंटमध्ये नो आले. म्हणजे ह्याला काय लागणार, आयदर ऑर लागणार. त्यानंतर बघा, ओनली अ फ्यू पेन आर बोट. ओनली अ फ्यू पेन आर बोट म्हणजे पेनचा थोडासा पार्ट, फक्त थोडा पार्ट बोट आहे असं सांगितले. ऑल बोट आर शिप्स. ऑल बोट आर शिप असं झालं. त्यानंतर बघा आता कंक्लुजन, अ फ्यू पेन आर शिप. आता पेनचा पार्ट बोटमध्ये आहे आणि बोटचा सगळ्याच्या सगळा पार्ट शिपमध्ये आहे. मग पेनचा हा पार्ट आहे तो शिपमध्ये पण अडकला ना, म्हणजे हे करेक्ट आहे. त्यानंतर बघा, ऑल शिप्स बेईंग पेन इज पॉसिबिलिटी. सगळेच्या सगळे शिप आहे ते पेनमध्ये जाऊ शकत आहेत आपले, कारण थोडे आहेत
म्हणजे सगळेचे सगळे आपण नेऊ शकतो. पॉसिबिलिटी लावली ना, पॉसिबिलिटी या बाबतीत काय पण होऊ शकते, म्हणजे हे पण काय येणार, ट्रू येणार, म्हणजे बोथ फॉलोज. त्यानंतर ओनली अ फ्यू फोटोज आर पेंट. ओनली अ फ्यू फोटोज आर पेंट. त्यानंतर सम पेंट आर कलर. सम पेंट आर कलर. आता इथं ओनली फ्यू वापरल्यामुळे मी ॲरो दिला, पण इकडे फक्त सम वापरल्यामुळे आपण ॲरो द्यायचा नाही. आता त्यानंतर कंक्लुजन. ऑल कलर कॅन बी पेंट इज पॉसिबिलिटी. सगळेचे सगळे कलर आपण पेंटमध्ये घेऊन जाऊ शकतोय का? जाऊ शकतोय आपण, कारण शक्यता या बाबतीत जाऊ शकतोय आपण. थोड्या आहेत म्हणजे सगळेचे सगळे असू शकणार आहेत, त्यामुळे हे काय होणार आहे, बरोबर येणार. त्यानंतर काय सांगितले, सम फोटोज आर नॉट कलर. आता सम फोटोज आर नॉट कलर सांगितले. आता सम फोटोज आर नॉट पेंट माहीत आहे आपल्याला, कारण फक्त ओनली सम फोटोज आर पेंट एवढं सांगितलं, म्हणजे फोटोजचा थोडा पार्ट पेंटमध्ये आहे आणि बाकीचा नाही. पण फोटोबद्दल आणि कलरबद्दल आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती, कारण हे दोन्ही लांब लांब आहेत ना. माहीत नसल्यावर मग आपण डायरेक्ट सांगू शकत नाही, कायच हाय म्हणून सांगू शकत नाही आणि नाही म्हणून पण सांगू शकत नाही. त्यामुळे हे रॉंग होणार, म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार, ओनली वन फॉलोज. त्यानंतर अ फ्यू मॉक्स आर व्हिडिओ. फ्यू मॉक आर व्हिडिओ आणि नो व्हिडिओ इज लेक्चर. नो व्हिडिओ इज लेक्चर. त्यानंतर कंक्लुजन काय सांगितले, ओनली अ फ्यू लेक्चर आर मॉक. लेक्चर आणि मॉक लांब लांब आहेत, आपण काहीच सांगू शकत नाही. त्यानंतर ऑल मॉक कॅन बी लेक्चर इज पॉसिबिलिटी. ऑल मॉक कॅन बी लेक्चर इज पॉसिबिलिटी. आता हे पॉसिबिलिटी आपण म्हणतो मॉक आणि लेक्चर हे लांब लांब आहे, मग आपण शक्यता काय पण दर्शवू शकतो, हाय दर्शवू शकतो, नाही दर्शवू शकतो. पण त्यांनी काय सांगितले, सगळे जे सगळे मॉक आहेत ते लेक्चरमध्ये घेऊन जायचे आहेत आपल्याला. हे सगळेचे सगळे आपण लेक्चर मॉक आहेत ते लेक्चरमध्ये घेऊन जाऊ शकतोय का? नाही घेऊन जाऊ शकत. फक्त एवढाच पार्ट घेऊन जाऊ शकतो. हा व्हीमध्ये जो पार्ट अडकला आहे ना, तो आपण घेऊन जाऊ शकत नाही, कारण ह्या दोन्हीचा काहीही संबंध नाही आणि मॉकचा थोडा पार्ट व्हीमध्ये अडकला आहे आणि तो अडकलेला पार्ट तर निदान आपण घेऊन जाऊ शकत नाही तिथं. मग इथं काय सांगितलं कंक्लुजनमध्ये, की ऑल मॉक कॅन बी लेक्चर, म्हणजे सगळेच्या सगळे मॉक हे लेक्चरमध्ये आपण नेऊ शकतोय असं सांगितले. पण नेऊ शकत नाही ॲक्च्युअलमध्ये, कारण मॉकचा थोडा पार्ट व्हीमध्ये अडकला आहे आणि तो व्हीचा आणि एलचा काहीही संबंध नाही, त्यामुळे तो अडकलेला पार्ट आपण घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे हे काय झालं, रॉंगच झालं, म्हणजे नायदर नॉर. सम कार्ड आर स्ट्रिप. सम कार्ड आर स्ट्रिप. ईच स्ट्रीप इज बॉटल. ईच म्हणजे काय झालं, प्रत्येक स्ट्रीप ही बॉटल आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, अ फ्यू कार्ड आर मार्क. फ्यू कार्ड आर मार्क. आता बघा त्यानंतर काय सांगितलं, कंक्लुजन बघा. आता ऑल मार्क बेईंग कार्ड इज पॉसिबिलिटी. सगळेच्या सगळे मार्क हे कार्डमध्ये नेऊ शकतो का? नेऊ शकतो, कारण थोडे आहेत म्हणल्यावर सगळेचे सगळे नेऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी काय पण असू शकते. सम बॉटल आर स्ट्रीप. सम बॉटल आर स्ट्रीप. आता सगळेच्या सगळे स्ट्रीप आहेत ते बॉटल आहेत, मग बॉटलचा हा जे पार्ट आहे तो स्ट्रीपमध्ये ऑलरेडी अडकला आहे, म्हणजे त्यांनी पण तीच सांगितले की सम बॉटल आर स्ट्रीप, म्हणजे ते पण बरोबर आहे. बोथ कंक्लुजन फॉलोज.